आर्क्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते. उत्तर ध्रुवावर तर 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 6 महिन्यांपर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो. याउलट 23 सप्टेंबर ते 21 मार्च पर्यंत अशीच स्थिती दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते. विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजेच 12-12 तासांचे असते. सूर्यदर्शन काळ, अयन स्थिती, संपात स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू बदल जाणवत नाही, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही. मात्र दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात. वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात, त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतू मानले जातात.